फिलीप ने कुस देशचो अधिकारी। पहिल्यांचे ख्रिस्ती लोकांमा एक माणूस आसी जाचो नाव स्तेपन आसी। तो एक बेस ने ज्ञानखल ने पवित्र आत्माखल भरनो आसी। स्तेपन ने घणे असे नवाय लागत असे काम करणे आसी ने लोकांदे तो मानसी समजावत आसी। एक दिवस जय स्तेपन यीशूचे बारामा शिकवत आसी ते कलेखांड यहुदी जे यीशूवर विश्वास नहा करत आसी ताचे हारी बोलाचाली करो मंडीन। ते हजड खतवान ने स्तेपनचे बारामा धार्मिक आगेवानांदे ठगी ताहे आखी हामी तादे मूसा ने देवाचे विरुद्ध निंदा करता ऐकी आहे। धार्मिक आगेवाना हे स्तेपन दे धरी ने मुख्य याजक ने दुसरे यहुदी आगेवानासी घेऊन जाओ जथे ठग साक्षी स्तेपनचे बारामा खोटो बोली। मुख्य याजक ने स्तेपन दे सुध करी का ये आखी गोट खरी आहे। स्तेपन ने तांदे इब्राहिमचे टाइम सी ते यीशूचे टाइम हुदी देवाखल होनी मटी गोट आठव करवता जवाब ओपी काय कच्चे रीते देवाचे लोका हे ताची आज्ञाचो मान नहा करी तई ते आखी तुम्ही कडक मनचे ने लढाई करणारे लोक आहात छा। तुम्ही कायम पवित्र आत्माचो विरोध करत रहत आहात छा। जे रीते तुमचे पूर्वज आहे प्रबोधकांदे मारू मेलने देवाचो विरोध करी पण तुम्ही ताचेसी पण भूंडो काम करी तुम्ही ख्रिस्त दे मारू मेली। जई यी गोट धार्मिक आगेवाना हे ऐकी तई ते खतवान ने तहे पोताचो कान बंद करू घीद ने झटे आरडी ते तादे सहाराचे बाहेर घेऊ जाव ने तादे मारू मेलोसाठी तावर दगड आलोटोचो सुरू करी। जय स्तेपन मरत आसी तई ते मटे जाबे आखी यीशु माझे आत्माचो स्वीकार कर मंगे ते मांडिये पडूने मटे जाबे आखी काय प्रभु यो गुनो ताचे टकलावर नाखे ठेवत मंगे तो मरीन। साऊल नावचो एक जुवान स्तेपन दे घात करून दे राजी आसी ने तो लोकांचे कपड्याची रक्षा करत आसी जो तादे दगड आलोटत आसी तेज दिसे यरूशलेम घणे लोक यीशुचे मगलाठीन चालणारांदे हैरान करो मंडी ज्याचे कारणे विश्वासी लोक दुसरे जग्यावर पळू जाव तरी ते जथे पण जाव तथे ताहे यीशुची सुवार्ताचो प्रचार करी। यीशुचो एक चेलो जाचो नाव फिलिप आसी तो विश्वासी माचो एक आसी जो सतावणीचे कारणे यरूशलेम सोडून पळू जायनो आसी। तो समरून शहर में जाव जथे ते यीशुची सुवार्ताचो प्रचार करी ने घणे लोका हे तारण मेळवी। एक दिवसे देवाचे एक दूताने फिलिप दय अरण्याचे वाटेवर जावची आज्ञा आपी। जई तो वाटेवर जात आसी तई फिलिप ने कुसचे एक मटे अमलदार दे पोताचे रथवर जाता नागी। पवित्र आत्मा ने फिलिप दय आखी काय जा ने ये माणसाच्या हारी गोट कर। जई फिलिप रथसी पास जाव तई ते खोजा दय यसाया प्रबोधकची चोपडी वाचता ऐकी। तो वाचत आसी ते तादे घेंटाचे जसे मारो साठी घेऊ जाव ने तो घेंटाचे जसो शांत आसी ते एक पण शब्द न हाकी ताहे ताचे हारी खोटा काम करी ने ताचो मान नहा राखी ताहे ताचो जीव घीद। फिलिप ने खोजा दे सुध करी तू जो वाचत आहास काय तो तू समजत आहास। खोजा ने जवाब आपी नहा जय हुदी मांदे कोणी नहा समजावय तई हुदी मैं कचे रीते समजू सके। दया करूने माझ्या हारी येहूने बस काय यसाया पोताचे बारामा लखत आहे काय कोणी दुसऱ्याचे बारामा लखत आहे। फिलिप ने इथियोपियाचे ते माणसादे समजावी काय यसाया यीशूचे बारामा लखत आहे। फिलिप ने पवित्र शास्त्राचे दुसरे भागचो वापर करूने यीशूची सुवार्ता ऐकवी। वाटे में जाता फिलिप ने इथियोपियाचे રહેવાવાળો થોડોક પાણી આસી તથે આવ। इथियोपियाचे રહેવાવાળાને આખી નાંગ અથે થોડોક પાણી आहे काय मांदे बाप्तिस्मा मिळू सकाय ने ते रथ उभो राखोंदे आखी मंगे ते दोघे पाणीमा उतरीन ने फिलिप ने खोजा दे बाप्तिस्मा आपी। जई ते पाणीमासी बाहेर निघीन तई पवित्र आत्मा अचानक फिलिप दे घेऊ जाव ने तथे ते लोकांदे यीशूचे बारामा आखोचो चालू राखी। खोजो यीशु दे जानूने खुश होन ने पोताचे घराचे वाठींचो प्रवास चालू राखी।